नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में भव्य महिला मेळावा का किया गया आयोजन। बता दें, मानसरोवर स्थित क्लब हाउस शिव मंदिर के सामने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख मनोज पाटिल उर्फ प्रसाद भाई पाटिल, माजी नगर सेविका पूनम मनोज पाटिल के नेतृत्व में जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में जय अम्बे सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र व जय अम्बे महिला मंडल द्वारा भव्य महिला मेळावा का आयोजन किया गया, जिसमें विभिन्न क्षेत्र में महिलाएं कार्य कर रही हैं, जैसे डॉक्टर, पुलिस, अभिनेत्री, जिम ट्रेनर, डांस आदि क्षेत्र में कार्यरत महिलाओं का सम्मान किया गया व सैकड़ों महिलाओं को लकी ड्रॉ के माध्यम से इनाम दिया गया। अधिक जानकारी देते हुए आयोजकों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। महेश चौगुले, आदरणीय महेश चौगुले साहेबांच्या सौभाग्यवती यांचं शुभागमन झालेला आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करायचं आहे। त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले बनसोडे मॅडम यांना विनंती असेल, आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करायचं आहे। माता सावित्रीबाई फुलेंचा जिजाऊ महासाहेबांचा राजमाता राष्ट्रमातांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करायचं आहे। विनंती असेल, आपण देखील पुढे यायचं आहे। आपल्या शुभस्ते आपण डिप्रेझेंट करायचं आहे। सन्माननीय आयोजिका पूनम प्रसाद पाटील मॅडम आणि सन्माननीय प्रसाद पाटील साहेबांच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाकरे ताई यांना विनंती, आपण देखील पुढे येऊन आपल्या शुभस्ते डिप्रेझेंट करायचं आहे। सन्माननीय महेशजी चौगुले साहेबांच्या सौभाग्यवती आदरणीय सो मेघना महेश चौगुले मॅडम देखील आज उपस्थित रहेगा। राष्ट्रीय प्रोग्राम के माध्यम से आए हुए सभी पुलिस सो नंदिनी बनसोडे मैडम का हम स्वागत करेंगे। मैं आज के प्रोग्राम की मुख्य आयोजक सो पूनम प्रसाद पाटिल मैडम, आपसे निवेदन है आज महिला दिनाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमामध्ये होत आहे। आपल्या कार्यालयाच्या एमएलए महेशजी चौगुले साहब के सौभाग्यवती है सो मेघना महेश चौगुले मैडम, इनका स्वागत और सम्मान का तहे दिल से हार्दिक स्वागत। एनिमल फ्रेंड्स के बारे में हम सब जानते हैं, जहाँ पर इंडियन एशियन में मैडम का नाम है और हमारे इंडिया के सबसे बेहतरीन हीरो अमिताभ बच्चन जी के साथ मुद्रा सामाजिक क्षेत्र में राजकीय क्षेत्र के बारे में हम बहुत अच्छा काम कर रहे हैं और इस कार्य के लिए आज के प्रोग्राम के माध्यम से हम तहे दिल से तो सुनीता तरे आपका स्वागत करते हैं। हमारे भिवंडी और ठाणे डिस्ट्रिक्ट की लोकप्रिय अभिनेत्री सौ ज्योति गायकवाड मैडम का भी यहाँ पर स्वागत किया जा रहा है। आपल्या सामाजिक आणि या कलेला भिवंडी शहर रत्ना चौधरी मैडमचं स्वागत केलं जात आहे। जागतिक महिला दिनानिमित्ताने आपल्या ह्या कार्याला आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। यानंतर इसके बाद योगिता अहिरे शिवसेना विभाग प्रमुख, इनके बाद सीमा महिलांचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर भिवंडी पोलीस जयश्री तायडे मॅडम या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती असेल प्लीज व्यासपीठावर या। इकडे समोर भिवंडी पोलीस उषिता तुषार फुटाणकर, ओके इकडे समोर मिक्स केले, वाह क्या बात है, जोरदार तालियां। सो मेघना महेश चौगुले मैडम के शुभ हाथों से हम एक लिखितों की चिट्ठी ओपन करेंगे और शुभ नाम भी मैडम बोलेंगे। पिंकी अग्रवाल, मीना कनोजिया B5, संधी तुम्हाला वाटते ती चिट्टी काढायची
बॉक्स नाही समजा भरपूर चिठ्ठ्या आहेत, घ्या. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नैनाताई चौगुले कहा पे रहते हो? एक दोघी बांधील नाही तुम्हाला. फेनेपाड्याचे आहेत उर्मिला हर्जन आहेत का? बहुत बढ़िया. और हमारे उर्मिला जी को फेनापाड़ा लिपिका देणं मॅडम यांच्या शिवस्ते बघा. लिपिका हे नाव खूप प्रसिद्ध आहे. लिपिक फॉक्स वादक आहे आणि खूप प्रसिद्ध अशी ही कलावंत कलकत्त्याची आहे. त्याच नावाने ज्युनियर महाराष्ट्र स्त्री किताब विजेते झालेले जोरदार गायकीसाठी आज बॉडी बिल्डर देखील एक खेळाडू महिला आले, त्यांचं आपण स्वागत करूया. मध्ये या. आपण जेव्हा बॉडी बिल्डिंग स्पर्धा होते त्यामध्ये भिवंडीत ना आपल्या भिवंडीच्या ज्या महिला बॉडी बिल्डर आहेत, आपण त्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजिका सो पूनम प्रसाद भाई पाटील यांच्या विनंती करतो की आपण मायाची सन्मानाची शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करूया. डिस्ट्रिक्ट लेवल तक स्टेट लेवल तक बॉडी बिल्डिंग करूया. क्या बात आहे. पटेल साडी द्यायची आहे. रत्नाजी चौधरी मैडम शिवसेना की उपशहर संगठिका है, उनके हाथों से भावना विश्वकर्मा ही साडी मिळाली आहे. ही ताकद प्रत्येक महिन्यामध्ये पाहिजे. समोर आला ना बुलेट धाटकन उडून त्या नदीमध्ये अनाउंस किया है. सभी वीआईपी डांस पुलकुल लकी ड्रॉ के जिनका नाम है प्लीज विरुद्ध गाय मुद्रे रोहिल आज के सुनीता. उठाओ त्या घरी जाऊन चेक करा. वाह उठाओ इतके साथ में है उठाने वाला. आजा केसरवानी फैमिली. भाभी आओ ना, जेवायला नहीं बोला बाहर. उठाओ नहीं उठाने का. आ जाओ केसरवानी. ये 1 नंबर का बख्शीश है. भाभी प्लीज मेरे लिए उठाओ. आप उठाओगी. हाँ 1 नंबर 1 ट्रेनर है ना. होम मिनिस्टर बाबा आई गए. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व महिलांना माझ्याकडून व तुमच्या लाडके आमदार महेश चौगुले यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. या मंचावरती माझ्या मते पूर्ण क्षेत्र, पोलीस क्षेत्र, खेळाडू क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, अभिनय क्षेत्र, ह्या सगळ्या क्षेत्राच्या महिला इथे उपस्थित आहेत. पण जर सगळ्यात मोठं कुठलं क्षेत्र असेल आणि जर त्यांचा जगात जास्त मोठा हे असेल, काय म्हणतो आपण, एक भाग असेल, तर ह्या समोर बसलेल्या सगळ्या महिला आहेत. घरगुती क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, घरगुती क्षेत्र महिलांसाठी की अरे काहींचं असते की घरातच आहे ना काय करते, पण त्या महिलांचीच खरी जिंदगी असते. त्यांचंच असते की रोजचं त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपतानाही उद्या दुसऱ्या दिवशी काय करायचं याचं नियोजन करून झोपायला लागतं. त्याच्यामुळे मी म्हणेन की आम्ही राजकीय माणसं, काही ते कला क्षेत्रातले आहेत, काही पोलीस क्षेत्रातले आहेत, काही खेळाडू आहेत, तर त्याच्यापेक्षाही मी म्हणेन की घरगुती क्षेत्राची बाई व्यवस्थित सांभाळते ना त्याच्या पुढे कोणीही काही करू शकत नाही. तर माझा आज इथे जमलेला, मी आज प्रसाद भाऊंच्या आणि पूनमच्या या कार्यक्रमाला आज ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी येते. त्यांचा दिलेला हा मान सन्मान माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे. तुम्ही दिलेला, तुमच्या साहेबांना दिलेला प्रेम पण खूप जास्त आहे
आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि इथे बोलवल्याबद्दल मी पूनमचा आणि प्रसाद भाऊंचा तुमचे पण खूप आभार मानते। धन्यवाद। सर्वप्रथम मैं सभी महिलाओं को महिला दिन की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ। ये हमारा 11 साल कंप्लीट होके 12वां साल था। इस साल हमने सभी महिलाओं के लिए लकी ड्रॉ, साड़ी का लकी ड्रॉ रखा था और कुछ गेम्स रखे थे, उसके माध्यम से उनको हमने गिफ्ट दिया है। और जो हमारे एरिया में जो वकील, डॉक्टर, ऐसे कुछ जो ऊपर के पोस्ट पे है उनका हमने मान सम्मान किया है। इस प्रोग्राम में जो सब महिला हमको, मुझे और इनको जो सपोर्ट करते हैं, इनको सबको मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। इनकी सब तहे दिल से शुक्रगुजार हूँ। हे बक्षीस वितरण म्हणजे एक फक्त नावाला आम्ही ते बक्षीस देतो, एक प्रोत्साहन म्हणून आम्ही महिलांसाठी। महिलांनी आता काही 10वीला मुली होत्या, त्यांनी 90%, कोणी 98%, 97%, त्यांना आम्ही बक्षीस दिलं, काही गिफ्ट दिले। फक्त त्यांना पुढे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही ते सगळ्यांना प्रोत्साहित केलेला आहे। आणि त्यानंतर हा जो महिला मेळावा आहे, हा जवळजवळ आता 12 वर्ष झाले आम्ही करतोय। आम्ही जितपत मानसर लावतो तितपत हा प्रोग्राम आम्ही 100% कारण की महिलांचा प्रोग्राम कोणी शक्यतो करत नाही। तर महिलांना पण एक प्रोत्साहन देतो, सगळ्या महिला एकत्र येतात, चांगले काही खेळ, काही चांगल्या गोष्टी होतात, पुढे काहीतरी चांगलं घडावं या उद्देशाने आम्ही हा प्रोग्राम चालू ठेवला आणि याच्या पुढेही करणार। कोणकोणत्या क्षेत्राच्या महिला किती समावेश? इथे आता आज काही डॉक्टर, इंजिनियर, काही घरामध्ये काही ज्वेलरी वगैरे बनवतात अशा महिला होत्या, काही 10वी 12वीच्या याच्यात चांगल्या उत्तीर्ण झालेल्या काही मुली होत्या। त्यांचं आता पहिले पूर्वी स्टेज नव्हता, आज काही मुली डान्स वगैरे चांगल्या करतात, भाषण चांगल्या करतात, त्यांना प्रोत्साहित केलं। आज आपल्या ठाणा डिस्ट्रिक्ट मध्ये जी बॉडी बिल्डर मध्ये आपली प्रथम मुलगी आली होती, तिचा आम्ही सत्कार केला बोलून। त्यानंतर काही जिम काही शिकवतात टीचर, त्यांचा सत्कार केला। काही शिक्षक आहेत आमच्या एवढ्या परिसरातले, लांब जातात आणि प्रोफेसर होते, त्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्यांना एक प्रोत्साहित करून, बाबा उद्या कुठे काही प्रॉब्लेम असला आम्ही तुमच्यासाठी कधी उभे राहू। आणि महिला दिन अशा पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे की सर्व महिला एकत्र येऊन काहीतरी त्यातून पुढे चांगली वाटचाल आणि चांगलं काहीतरी घडलं पाहिजे, या उद्देशाने आम्ही हा महिला दिन इथे साजरा करतो। जागतिक महिला दिनाच्या आमच्या एवढ्या शुभेच्छा असतील का महिलांसाठी हा जागतिक महिला दिन असंच म्हणजे त्यांचं रोजचंच असावं आणि त्यांनी खूप मोठं व्हावं, अशा आम्ही सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि पुढे पुढे तुम्ही अशीच वाटचाल करून खूप मोठे व्हा आणि असंच तुमचं नाव महिला दिनाच्या याच्याने रोशन ठेवा। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।